नमस्कार. जय श्री लक्ष्मीनारायण नमः. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे सोमवारपासून आणि मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार 4 आलेले आहेत. आपण मार्गशीर्ष महिन्याचे लक्ष्मी माताचे उपवास म्हणून खूप प्रसिद्ध आहेत आणि सर्वजण करतात ते. सर्व लेडीज ते मार्गशीर्ष महिन्याचे उपवास करतात. मीही करते ते उपवास. मी खूप लहान होते, 12 वर्षाचे, तेव्हापासून हे उपवास करते. मग तुम्हाला आज मी हे सांगणार आहे की मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार ज्यावेळेस आपण उपवास करतो ना, मार्गशीर्ष महिना हा फक्त लक्ष्मीचा असा गृहीत धरता येणार नाही. मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीनारायण दोघांचाही जोडीने हा महिना आहे. लक्ष्मीनारायणचा महिना आहे. त्यामुळं मार्गशीर्ष मध्ये लक्ष्मीनारायण दोघांचीही पूजा झाली पाहिजे आणि करायची. ज्यावेळेस आपण गुरुवारची पूजा मांडणी करतो आणि फक्त लक्ष्मीचीच मूर्ती ठेवून आपण लक्ष्मीलाच प्रार्थना करतो, असं करायचं नाही. कारण मार्गशीर्ष महिना हा पूर्ण लक्ष्मीनारायणचा महिना आहे. जास्तीत जास्त भक्ती ही मार्गशीर्ष महिन्यात आपण लक्ष्मीनारायणची भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो. मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानलेला आहे आणि आपण लक्ष्मीनारायणला केलेली प्रार्थना ही मान्य होते मार्गशीर्ष महिन्यात. मार्गशीर्ष महिना म्हणजे तुमची कोणतीही कामं मार्गी लागणे. कोणतेही कामं मार्गी लागणे म्हणजे मार्गशीर्ष महिना. तुम्ही कोणतंही कार्य चांगलं करताना ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुरुवात केली ना, खूप चांगलं त्याचं फळ त्याला मिळतं. म्हणजे आपण देवपूजा वगैरे कुठं देवस्थानांवर देवाला जायचं असेल किंवा कुठं कोणती वस्तू नवी ती खरेदी करायचं असेल, नवीन व्यवसाय वगैरे सुरू करायचा असेल, ते मार्गशीर्ष आणि पौष महिना म्हणजे पुढचाही महिना, मार्गशीर्ष आणि पौष महिने हे 2 महिने खूप पवित्र मानलेले आहेत आणि या 2 महिन्यामध्ये आपण कोणतंही चांगलं कार्य करायला सुरुवात करायला काहीही हरकत नाही. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये कसं आहे, आपण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उपवास करतो आणि पूजा वगैरे मांडतो, पण फक्त लक्ष्मीची पूजा करतो. तर तसं न करता माहीत आहे का, लक्ष्मीनारायण दोघांचीही पूजा करतात. कारण लक्ष्मीनारायण मार्गशीर्ष महिनाच हा लक्ष्मीनारायणाचं पूजेचा आहे. त्यामुळं लक्ष्मीनारायण दोघांचीही पूजा करतो. आता आपण शेवटच्या गुरुवारी काय करतो, आपण उद्यापन करतो आणि सुवासिनी जेवायला घालतो, बरोबर. तर आता सुवासिनी घालतो त्याबद्दल काही हरकत नाही. तुम्ही 7 सुवासिनी घाला, 5 सुवासिनी घाला, मान्य होतात. पण तरीसुद्धा एक लक्ष्मीनारायणचा जोडा जेवायला घालायचा. या पूर्ण महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी, 4 गुरुवारपैकी आहे ना, कोणत्याही गुरुवारी एक गुरुवार लक्ष्मीनारायणचा जोडा म्हणून कोणत्याही नवीन दाम्पत्य म्हणा किंवा कोणतीही नवीन नवरा बायको कोणीही, त्या दोघांना घरी जेवायला बसवायचं. पाटावर रांगोळी वगैरे पाटाच्या भोवती काढायची, त्यांना जेवण द्यायचं. जे काय असेल आपल्या घरामध्ये त्या दोघांना जेवण द्यायचं आणि ती सुवासीन आहे तिची खणा नारळाने ओटी भरायची आणि तिचे जे मिस्टर आहेत त्यांना टॉयल टोपी देऊन त्यांना म्हणजे टॉयल टोपी आणि एक फळ नारळ वगैरे द्यायचा. आणि कपडे वगैरे जर आपण त्यांना करणार असलं तर ठीकच आहे कपडे, पण नाहीच जमलं तर निदान टॉवेल टोपी, एक फळ, एक नारळ, केळी आणि त्या सुवासिनींना पण ओटीचं सामान, एक ब्लाऊज पीस, नारळ, त्याच्यामध्ये फळ, एक अर्धं फूल वगैरे असं त्या दोघांची पाटावर बसवून लक्ष्मीनारायण म्हणून त्यांची पूजा करायची. बघा, हा महिन्यामध्ये तुम्हाला खूप असे चांगलं म्हणजे पुढं तुम्हाला चांगले मार्ग मिळत जातील. लक्ष्मीनारायण खूप म्हणजे हा महिना त्यांच्यासाठीच हा पवित्र महिना मानला जातो हा. त्यामुळं तुम्ही सुवासिनी 4थ्या गुरुवारी, आता कसं झालं आहे 4थ्या गुरुवारी आलेली आहे एकादश, त्यामुळं तुम्हाला सुवासिनी ह्या 4थ्या गुरुवारी काय जमणार नाहीत. त्यामुळं माझ्या मते तर आहे ना, तुम्ही ती गुरुवारी पूजा मांडलेली आहे ना, ती पूजा तुम्ही तशीच ठेवू शकता. शुक्रवारी दुसरा दिवस उजडला ना, त्याच्यानंतरनी तुम्ही
पूजा वगैरे देवाची करायची हां. आणि सुवासिनी त्या दिवशी तुम्ही जेवायला घालायच्या आणि संध्याकाळी मग ती पूजा उतरायची आणि पाण्यामध्ये नेऊन सोडायची. आणि सुवासिनींच्याच दिवशी जर तुम्ही लक्ष्मीनारायणचा जोडा म्हणजे कोणीतरी नवरा बायको एक जेवायला घातले आणि त्यांना आयर दिला की तो सुद्धा लक्ष्मीनारायणला पावन होतो. हे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामधलं हे असं नियम आहे, म्हणजे की लक्ष्मीनारायणसाठी मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो. आणि माझं असं मत आहे की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त लक्ष्मीची पूजा न करता दोघांचीही लक्ष्मीनारायणाची पूजा करायची. म्हणजे नारायणांची पूजा केली की लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची पूजा केली की नारायण प्रसन्न होतात. आणि दोघंही बरोबरच असतात ते. त्यामुळं दोघांचीही पूजा करायची. खूप चांगला महिना आहे या पूजासाठी, हे सेवेसाठी. तुम्ही जास्तीत जास्त या महिन्यामध्ये लक्ष्मीनारायणची पूजा करा, माळ करा, नामस्मरण करा लक्ष्मीनारायणचं. तुम्ही या महिन्यामध्ये नारायणांचं नाव घ्या, श्रीकृष्णाचं नाव घ्या. कोणाचंही नाव, लक्ष्मीनारायणची पण पूजा या महिन्यामध्ये तुम्ही करा. बघा तुम्हाला पुढं चालून बरेच काही चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत जातील. आणि जास्तीत जास्त लक्ष्मीनारायणाची सेवा करा. सगळे तुमचे दुःख दारिद्र्य सगळे निघून जातील. माझा अनुभव मी तुम्हाला सांगते की लक्ष्मीनारायण खूप म्हणजे खूप पूर्ण तुमच्या जीवनातील पूर्ण दुःख संकट जेवढे काही आहेत ना तेवढ्यांना मार्ग दाखवणारा एकमेव देव म्हणजे लक्ष्मीनारायण. तुमच्याजवळ सतत लक्ष्मीही राहणार आणि नारायण तुमचे सगळे दुःख दारिद्र्य दूर करणार. असे हे लक्ष्मीनारायणांचं महत्त्व आहे. त्यामुळं मी सांगते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लक्ष्मीनारायणांची सेवा करत राहा. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्ही एक जोडपं जेवायला घाला घरात, त्यांना टावेल टोपी द्या, ब्लाऊज खणा, नारळ आणि लक्ष्मीची ओटी भरा आणि तुम्ही ही पूजा करा. बघा तुम्हाला इथनं पुढचे सगळे दिवस चांगले जातील. जय श्री लक्ष्मी.